So this is something that you have to remember because फाल्या सगळ्यांची एक्झाम आसा ओके जितले लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट जितले आसा तेंची एक्झाम फाल्या सो थिंग्स दॅट यू हॅव टू रिमेंबर इज तुमकां आतां नवीन शिकपाची कांयच गरज ना ओके जितले तुम्ही केला तुमचो 95% सिलेबस जावं किंवा 90% सिलेबस जावं दॅट इज मोर दॅन इनफ टू क्लियर युअर CBT 1 until and unless you are very much thorough with whatever you have studied ओके जे तुम्ही शिकला ते सुद्धा तुमकां रॉंग मेळटा जाल्यार थंय प्रॉब्लम आहा बट मेक शुअर की तुम्ही जे शिकला एटलीस्ट ते तरी करून सारकें करून येतले ओके सो तुमकां आरामात 45 तरी मेळपाक शकता ओके इफ यू हॅव स्टडीड व्हेरी वेल कन्सोलिडेट म्हटल्यार कितें रिवायज करपाचें सगळें आतां ओके जितले तुम्ही फॉर्म्युलाज केला मॅथ्साचे मेन्सुरेशन फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज म्हण रेशियो म्हण सिंपल इंटरेस्ट म्हण टाइम स्पीड डिस्टन्स म्हण टाइम एंड वर्क जितले तुम्ही फॉर्म्युला शीट केला और कॉन्सेप्च्युअल थोडे कॉन्सेप्ट तुम्ही बरयला जाल्यार ते सगळें रिवायज करा तुमचे इंग्लीश जावं मातशे ग्रॅमर रूल्स वाचून वचा ओके एवरीथिंग दॅट हॅव फेथ इन युअर सेल्फ दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट सगळे सी हे 2 स्टेप करून सुद्धा इफ यू फेल ॲट दिस देन एवरीथिंग काबार सगळे काबार संवसार काबार तुमचो ओके जितले तुम्ही एफर्ट्स घातला फ्रॉम दिस पास्ट 2-3 मंथ्स सगळे काबार ओके सो हॅव्हिंग फेथ इन युअर सेल्फ इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की तुमच्याकडे जातले तुम्ही जे शिकला ते इट्स मोर देन इनफ टू क्लियर द CPT 1 यू डोंट हॅव टू थिंक अबाउट एनीबडी एल्स ओके स्टेईंग काम ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक एक्झामीन एक क्वेश्चन डिफिकल्ट येता ओके डिफिकल्ट एज इन तुमकां दिसता डिफिकल्ट बोल तो आसना बट तुमकां तो मॅनेज जायना हेका लागून जो तुमकां क्वेश्चन येता तो सुद्धा रॉंग जाता एंड दॅट्स वाय तुमचो स्कोर सुद्धा सकयल वयता आनी मागीर तो रिग्रेट येता ओके सो स्टेईंग काम इज व्हेरी इम्पॉर्टंट येना जाल्यार येना मूव टू द नेक्स्ट okay move to the next मागीर believe you will clear CPT 1 okay this is as same as having faith if तुम्ही हे इंटेंशन वयता की बाबा हांव CPT 1 क्लियर जातलो देन तुमचे डेफिनेटली जातले बिकॉज माय पर्सनल एक्सपिरियन्स इज प्रिपॅरेशन कितलेंय करूं तकली शांत उरना जाल्यार सगळे काबार आनी तुमची प्रिपॅरेशन सुद्धा तितली बरी ना बट तुम्ही तकली शांत धरून विथ द बिलीफ गेला तुम्ही जाल्यार थिंग्स वर्क आउट फॉर यू okay so with this note I take your leave and फाल्यां तुमची एक्झाम सगळ्यांका all the best and I hope that you clear CPT 1 with very good marks maybe above at least 43 or 45 marks okay until then देव बरें करूं